हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी. आजच्या या महारिव्हिजन डे नंबर 3 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या या महारिव्हिजन मध्ये आपल्याला गटातनं बसणारा शब्द शोधा किंवा ओळखा आणि त्याच बरोबर शेवटी बघायचं आहे आपल्याला खालील विधाने पूर्ण करा. ज्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स नसणार, डायरेक्टली रिकाम्या जागा तुम्हाला फिल करायच्या आहेत. ओके, जेवढेही जण आहेत ते फटाफट एकदा मला हाय किंवा थम्सअपचे इमोजी शेअर करा, हॅलो म्हणा. मग आपण आजची लाईव्ह सेशन जे असेल ते स्टार्ट करूया. आजचा लाईव्ह सेशन सुद्धा आपला खूप इझी वाला असणार आहे. एकदम फास्ट सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करू. ओके, चल. ओके, डन. येस, सगळे आहेत. सगळी कम्युनिटी जमलेली आहे. चला स्टार्ट करायचं. रेडी स्टेडी गो. फर्स्ट वन आता बघणार आहोत आपण. गटात न बसणारा शब्द म्हणजेच एक असा शब्द येतो तो कुठेच जुळत नाही, त्याला आपल्याला बाहेर काढायचा असतो. हे जसं जसं आपलं जे काही महारिव्हिजन चालू आहे ते जसं जसं पुढे जाईल त्यामध्ये आपण 4 मार्काचे, 5 मार्काचे सकारण आणि 8 मार्काचा प्रश्न सुद्धा कव्हर करणार आहोत. ओके, स्टार्ट करूया. स्टार्टिंग विथ इझी आणि फर्स्ट वाला. चला आन्सर द्यायला स्टार्ट करा. अधिकार व जबाबदारीचे तत्व, हालचालीचा अभ्यास, कामाच्या विभागणीचे तत्व, शिस्तीचे तत्व. आता या ठिकाणी तुम्हाला फक्त नंबर सांगायचे आहेत. ठीक आहे, फक्त नंबर सांगायचे आहेत. 1 2 3 4. जास्तीत जास्त 4 आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. नीट पाहून नंबर सांगायचे. अधिकार व जबाबदारीचे तत्व, हालचालीचा अभ्यास, कामाच्या विभागणीचे तत्व, शिस्तीचे तत्व. यस, याच्यातलं गटात न बसणारा शब्द कोणता असेल? तनुजा कदमचा फर्स्ट आन्सर आलेला आहे. तिचं म्हणणं आहे सेकंड वालं, हालचालींचा अभ्यास. ओम नाईकवाड एक करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर पूनम, सिद्धेश, श्रीनिवास म्हणजेच आकांक्षा, गणेश, ऋषिका एकदम करेक्ट आन्सर देत आहे. याचा आन्सर काय असेल? हा वाला, हालचालींचा अभ्यास. का म्हटलं तर हे शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे आहेत आणि बाकीची ही आधुनिक व्यवस्थापनाची तत्वे आहेत. इथंपर्यंत क्लिअर आहे? डिफरन्स समजायला पाहिजे तुम्हाला. का हे ऑड मॅन आहे किंवा ऑड वन आउट आहे किंवा गटात न बसणारा शब्द आहे. ओके, सेकंड वन चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. निवड, प्रशिक्षण, संघटन, नियुक्ती. काय काय आहे? निवड आहे, प्रशिक्षण आहे, संघटन आहे, नियुक्ती आहे. तर याच्यातला गटात न बसणारा शब्द कोणता? हा तर अतिशय सोपा आहे, अतिशय सोपा. येस, गणेश म्हस्केचं फर्स्ट आन्सर आलेला आहे. 3 नंबर वाला तनुजा अँड अनुष्का, व्हेरी गुड. संघटन याच्यातलं ऑड वन आउट आहे. कस काय ऑड वन आउट आहे? संघटन कस काय गटात बसत नाही म्हटलं तर हा एक कार्य आहे आणि हे जे 3 आहेत एका कार्यामध्ये हे कामे केली जातात. कशामध्ये? कर्मचारी व्यवस्थापनामधले कार्य. ठीक आहे, हा एक स्वतंत्र कार्य आहे, संघटन येत नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. नियोजन, संघटन, लेखन, कर्मचारी व्यवस्थापन. नियोजन, संघटन, लेखन, कर्मचारी व्यवस्थापन. ऑड वन आउट. सेकंड नंबर, नंबर विथ आन्सर. नंबर विथ आन्सर, क्वेश्चन नंबर विथ आन्सर. हे नंबर ज्या ठिकाणचं विचारले ते नंबर टाकायचे. ओके, येस. आन्सर काय आहे परत याचा? 3 नंबर. 3 नंबर वरती काय? लेखन आहे. लेखन थोडीच कार्य आहे, बाकीचे 3 काय आहेत? व्यवस्थापनाची कार्य आहेत. समजला? इथपर्यंत क्लिअर आहे? नेक्स्ट वन कडे जाऊया आपण आता. नेक्स्ट वन तुमच्यासाठी असेल नाबार्ड, आरबीआय, सिडबी, एक्झिम. नेक्स्ट वन आहे नाबार्ड, आरबीआय, सिडबी, एक्झिम. नंबर विथ, क्वेश्चन नंबर विथ आन्सर. क्वेश्चन नंबर विथ आन्सर द्याल. ओके, नाबार्ड, आरबीआय, सिडबी अँड एक्झिम. चला आन्सर चेक करूया आता एकेकाचे. परत आता चेक करूया आपण. गणेशचा फर्स्ट आन्सर आलेला आहे. त्याचं म्हणणं आहे 2 नंबर म्हणजेच आरबीआय. पवन नकुलवार 4 नंबर म्हटलेला. बघूया काय होत आहे. सोनिया रसाळ, आरबीआय. देन 4 नंबर एक्झिम. अरे बाबा 4 नंबर येत नाही. ठीक आहे,
हे सगळे विशिष्ट किंवा विशेष बँकांमध्ये येतात. काय? नाबार्ड, सिडबी अँड एक्झिम. ठीक आहे. तर आरबीआय हा मध्यवर्ती बँक आहे, सेंट्रल बँक आहे, म्हणून हा आहे ऑड वन आउट, गटातनं बसणारा शब्द. रिझन काय आहे? बाकीचे कशात येतात? विशेष बँका किंवा विशिष्ट बँका. ओके. तर आरबीआय काय आहे? मध्यवर्ती बँक आहे, म्हणून ते गटात बसत नाही. नेक्स्ट वन चेक करा. संज्ञापक, निष्क्रिय, प्रवर्तक, संचालक. संज्ञापक, निष्क्रिय, प्रवर्तक, संचालक. फोर्थ वाला आन्सर द्यायला स्टार्ट करायचंय. संज्ञापक, निष्क्रिय, प्रवर्तक, संचालक. आता हे कोणाबद्दल बोलतायत? हे बोलतायत उद्योजकाबद्दल. उद्योजक हा संज्ञापक असतो, प्रवर्तक सुद्धा असतो, स्वयंचालक सुद्धा असतो. मग काय राहिलं? तर याचा आन्सर असेल नंबर 2, गटातनं बसणारा. कधीही निष्क्रिय म्हणजेच काय? हताश बसून राहणं, काहीच न करणं, हातपाय गाळून बसणं. आपल्या भाषेमध्ये कुठलं संकट आलं तर आपण डोळे पांढरे करतो, त्या टाईपचं निष्क्रिय, हताश बसणं, तो उद्योजक करत नाही, तो असतो सक्रिय, म्हणून हा निष्क्रिय गटात बसत नाही. क्लिअर आहे इथपर्यंत? नेक्स्ट वन कडे जाऊया. आता चेक करा नेक्स्ट वन. प्राथमिक पतसंस्था, विनिमय बँक, सहकारी संस्था, राज्य सहकारी बँक. प्राथमिक पतसंस्था, विनिमय बँक, सहकारी संस्था, राज्य सहकारी बँक. विच वन इज गटात न बसणारा शब्द? काय असेल आता याचा आन्सर सांगा. हा, आन्सर असेल सेकंड वाला गटात न बसणारा शब्द आहे. का म्हटलं तर बाकीचे सगळे सहकारी बँकेचे प्रकार आहेत. विनिमय बँक हा स्वतंत्र एक बँक आहे. हे 3 प्रकार आहेत कशाचे तरी, आणि हा एक स्वतंत्र बँक आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. B2B, B2C, A to Z, C to C. अतिशय सोपं आहे. B2B इंग्लिश पाहिजे इथे यायला, आपल्याला हे समजायला इंग्लिश. बी म्हणजे काय? बिझनेस. सी म्हणजे काय? कस्टमर. B2B, B2C. पण A to Z काय आहे? येस, A to Z काय आहे हे कोणालाही नाही माहिती. हे अल्फाबेटिकल आहेत, सगळ्यांना माहिती आहे. कोणाला नाही माहिती कसं माहित राहणार नाही. ठीक आहे. मग याच्यातलं ऑड वन आउट काय असणार आहे? गटात न बसणारा शब्द कोणता असणार आहे? तर A to Z असणार आहे. ठीक आहे. हे आहे अल्फाबेटिकलचं. आपण म्हणतो ना A to Z लिहून काढते. बाकीचं काय? व्यवसाय ते व्यवसाय, व्यवसाय ते ग्राहक, आणि ग्राहक ते ग्राहक. ठीक आहे. नेक्स्ट वन चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. BPO, RTO, LPO, KPO. BPO, RTO, LPO, KPO. याच्यातला गटात न बसणारा शब्द कोणता असेल? हा, करेक्ट आन्सर देताय तुम्ही, खूप हुशार आहात. याच्यातला गटात न बसणारा शब्द असेल RTO. कस काय RTO? कारण हे सगळे बाह्य सेवेचे उपसंच आहेत, बाह्य सेवेचे प्रकार आहेत. बघ, RTO हा वाहनाशी निगडीत असतो. ठीक आहे. RTO ऑफिस म्हणतो, RTOचा संबंध त्या ठिकाणी येत नाही. ठीक आहे. झालं, इथपर्यंत झालं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. चेक करा नेक्स्ट क्वेश्चन. जिल्हा आयोग, अशासकीय संस्था, राष्ट्रीय आयोग, राज्य आयोग. नंबर 12चा आन्सर द्यायला स्टार्ट करायचंय. जिल्हा आयोग, अशासकीय संस्था, राष्ट्रीय आयोग, राज्य आयोग. हा, करेक्ट. फर्स्ट आन्सर येत आहे ऋषिका शिंदेचं. येस, आय थिंक ते वरच्याचं दिलंय ते ना. गणेश म्हस्केचा फर्स्ट आन्सर आलेला आहे. देन हर्षद, अनुष्का, प्रणय अगोदरचं दिलेलं आहे. तुलसीराम, त्याच्यानंतर अश्विनी, सिद्धेश, ओम, श्रीनिवास ऑफिशियल, सगळे एकदम करेक्ट आन्सर देतात. तर याचं असेल अशासकीय संस्था, कारण हे त्रिस्तरीय तक्रार निवारण मंच, बट हे एक काय आहे? NGO किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जे असतं, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणतो आपण, त्याचं काम अशासकीय संस्था करत असतात, ते काम करत असतात. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? नेक्स्ट वन कडे जाऊया आपण. चांगल्या दर्जाची उत्पादने, योग्य किमती, शहरातील गर्दीला आळा घालणे,
प्रामाणिक जाहिराती, चांगल्या दर्जाची उत्पादने, योग्य किमती, शहरातील गर्दीला आळा घालणे आणि प्रामाणिक जाहिराती असं म्हटलेलं आहे. आता याच्यातला गटात न बसणारा शब्द कोणता असेल? हा, करेक्ट आन्सर आहे त्यांचा नंबर 3 वाला हा शहरातील गर्दीला आळा घालणे हा गटात न बसणारा शब्द आहे. कारण रिझन काय आहे? बाकीचे जे 3 आहेत ग्राहकांप्रती असणाऱ्या व्यावसायिक समाजाची जबाबदारी. ठीक आहे, काय आहे ते? ग्राहकांप्रती असणाऱ्या व्यवसायाची सामाजिक जबाबदारीचे पॉइंट आहेत. ठीक आहे, म्हणून हा त्यातला पॉइंट नाही, हा येतो गटात न बसणारा शब्द. अति गर्दी टाळणे, शहरातील गर्दीला आळा घालणे. ओके, हे काय म्हणतात आपण? बीपीएल, बंपेलात. ओके, नेक्स्ट वन आहे सेकंड लास्ट चेक करा. नोकरीची सुरक्षितता, आरोग्य व सुरक्षिततेची साधने, कामाची सुयोग्य स्थिती, योग्य प्रमाणात नफा. नोकरीची सुरक्षितता, आरोग्य सुरक्षिततेची साधने, कामाची सुयोग्य स्थिती, योग्य प्रमाणात नफा. मग याच्यातलं ऑड वन आउट किंवा गटात न बसणारा शब्द कोणता असेल? येस, करेक्ट 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 करेक्ट, एकदम चांगलं आणि करेक्ट आन्सर देतात. फर्स्ट आन्सर सिद्धेशचा आलेला आहे. व्हेरी गुड सिद्धेश. देन हर्षद, रोहन, ऋषिका, नथू. सिद्धेश डबल आन्सर दिलेले. सोनिया, अनुष्का, अनुष, गणेश, अश्विनी. करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, आन्सर काय असेल याचा? योग्य प्रमाणात नफा. तर हे कस काय ऑड वन आउट दिलेलं आहे? कारण बाकीचे सगळे कर्मचाऱ्यांप्रती असणारी सामाजिक जबाबदारी आहे. कोणाची? व्यवसायाची. ओके, म्हणून हे त्यामध्ये येत नाही, हे आहे मालकांप्रती, म्हणून बाकीचे सगळे करेक्ट आहेत. हे ऑड वन आउट आहे. लास्ट आन्सर द्यायला स्टार्ट करा. रोजगार निर्मिती, पर्यावरणाचे संरक्षण, पारदर्शकता राखणे, मागासलेल्या भागाचा विकास. रोजगार निर्मिती, पर्यावरणाचे संरक्षण, पारदर्शकता राखणे, मागासलेल्या भागाचा विकास. करेक्ट आन्सर. आता इथे कुणाच्या पप्पाच्या नावाची आयडी सुद्धा असू शकते, बट एक्झॅक्टली मला तुमचे नाव माहिती नाही म्हणून काही हरकत नाही जरी नाव पप्पाचं घेतलं तरी. येस, आन्सर काय असेल मग याचं? पारदर्शकता राखणे. आता तुम्हीच मला रिझन द्यायचं आहे बाकीचे 3 का करेक्ट आहेत आणि हाच का गटात न बसणारा शब्द आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. एवढं तरी लास्टचं तरी तुम्हाला सांगायचंय. एवढं मी सांगते की हा जे 3 क्वेश्चन आहेत ते 6व्या चॅप्टर वरती आलेले आहेत, म्हणजे हा पण 6वाचा आहे. फक्त मला रिझन द्या बाकीचे हे 3 कशातले आहेत, हे आणि हे 3 कशातले आहेत, फक्त एवढंच सांगा मला. करेक्ट, करेक्ट आन्सर आहे गणेश, ऋषिका, हर्षद थोडस चुकलेलं आहे. ओके, समाजाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्याचे आहेत. ठीक आहे, हे पॉइंट्स बघितले की आपल्याला लक्षात आलं पाहिजे. रोजगार निर्मिती, पर्यावरणाचे संरक्षण आणि मागासलेल्या भागांचा विकास म्हटलेला आहे. हे जे 3 आहेत ते समाजाचा विकासामध्ये येतं. ठीक आहे, समाजाप्रती असणारी सामाजिक जबाबदारीमध्ये येतं. करेक्ट आहे, तुम्हाला समजलेलं आहे, तुम्ही हुशार आहात. इथपर्यंत आपले सगळे गटात न बसणारे शब्द शोधा झालेले आहेत. आता नेक्स्ट वन चेक करूया आपण. खालील विधाने पूर्ण करा. नेक्स्ट वन असेल खालील विधाने पूर्ण करा. चेक करा. विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चन पासनं. फर्स्ट क्वेश्चन आहे आणि फर्स्ट क्वेश्चन कुठेही दिलेलं नाहीये, त्याचा आन्सर तुम्हाला येत असेल तर द्या आणि हा क्वेश्चन चुकीचा आहे मी आधीच सांगते. ओके, विचारते, कुणाला येत असेल तर तुम्ही आन्सर करू शकता. चला, फर्स्ट वन आहे डॉट डॉट मुळे व्यवस्थापन तत्वांची अंमलबजावणी करताना गरजेनुसार त्यात बदल करू शकतो.
अरे वा, तुम्ही हुशार आहात, लगेच आन्सर द्यायला स्टार्ट पण केला तुम्ही. ओके, काहींचं म्हणणं आहे निर्देशन, काहींचं म्हणणं आहे लवचिकता. ओके, आणखीन कुणाचं काही म्हणणं आहे? निर्देशन म्हणताय. बरं, निर्देशन म्हणणारे एक गोष्ट नोटीस करा, इथे तत्व म्हटलेलं आहे, कार्य म्हटलेलं नाही. म्हणजेच हा जो क्वेश्चन आहे तो फर्स्ट चॅप्टर मधनं असणार आहे. आय रिपीट, हा जो क्वेश्चन असणार आहे तो फर्स्ट चॅप्टर मध्ये असणार आहे. व्यवस्थापन तत्वांची म्हटलेलं आहे, तत्व. ओके, तर याचं करेक्ट आन्सर आहे लवचिकता. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय असेल? हा क्वेश्चन मुळात चुकीचा आहे, तरी तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न केलात. ज्यांचा आन्सर लवचिकता यायले त्यांचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, लवचिकता. नेक्स्ट वन चेक करा. सेकंड क्वेश्चन कडे जाऊया आपण. सेकंड क्वेश्चन, व्यवस्थापनाची तत्वे डॉट डॉट वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी तयार केलेली असतात. व्यवस्थापनाची तत्वे डॉट डॉट वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी तयार केलेली असतात. कोणाच्या? प्राण्यांच्या का मानवांच्या? येस, करेक्ट आन्सर यायला स्टार्ट झालेले आहेत. आन्सर आहे मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी. इन्सान, मानवी वर्तणुकीवर. करेक्ट करेक्ट करेक्ट, ह्युमन बिहेवियर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट वन चेक करूया आपण. आता थर्ड वन चेक करूया. डॉट डॉट हे व्यवस्थापनाचे मूलभूत आणि बौद्धिक कार्य आहे. डॉट डॉट हे व्यवस्थापनाचे मूलभूत आणि बौद्धिक कार्य आहे. अभ्यास केला नाही तर हरकत नाहीये, बट एक दोन येत असतील तर आन्सर द्या. ठीक आहे, डॉट डॉट हे व्यवस्थापनाचे मूलभूत आणि बौद्धिक कार्य. आन्सर यायला सुद्धा स्टार्ट झालेला. सिद्धेशचा फर्स्ट आन्सर आलेला आहे. गणेश आणि ओम सेकंड थर्ड आहेत. ओके, करेक्ट आन्सर काय आहे याचं? नियोजन. करेक्ट आन्सर काय आहे याचं? या ठिकाणी येतं नियोजन हे मूलभूत आणि बौद्धिक कार्य आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्यवसायात एक प्रमुख आणि एकच योजना असावी असे व्यवस्थापनाचे डॉट डॉट तत्व सांगते. एक प्रमुख आणि एक योजना असे सांगणारे व्यवस्थापनाचे तत्व कोणतं तत्व आहे? थर्ड वन जे ऋषिका आन्सर देते ते आन्सर चुकीचं आहे. ऋषिका, आन्सर काय असेल याचं? त्याच्या पुढचं असेल काय? निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व. आन्सर काय असेल त्याचं? निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व करेक्ट आन्सर आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. खूप इझी आहेत, अतिशय इझी आहेत. काय इझी आहे म्हणलं तर तुमच्या बुकच्या मागचेच क्वेश्चन आहेत, हे तुम्हाला पाठ झालेले आहेत. आता डोळे झाकून आम्ही ऐकलं तरी याचा आन्सर देऊ शकतो असं झालं तुम्हाला. ओके, हा नंबर 5. व्यवसायाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी विविध विभागांचे एकत्रीकरण करून त्यांच्या प्रयत्नामध्ये एकसंघपणा आणणे म्हणजे डॉट डॉट होय. क्वेश्चन रिपीट करते. व्यवसायाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी विविध विभागांचे एकत्रीकरण मॅटर करता, एकत्रीकरण करून त्यांच्या प्रयत्नामध्ये एकसंघपणा आणणे म्हणजे काय होय? आता याच्या आन्सर यायला कमी 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 होत जाते, संख्या पण कमी होते आणि स्पीड पण स्लो होती. कारण म्हटलं तर ह्याचा आन्सर कुठेच मिळणार नाही. येस, त्याचा आन्सर काय असेल? समन्वय, संघटन नाही, कोऑर्डिनेशन. समन्वय त्याचा करेक्ट आन्सर आहे. एकत्रीकरण बघितलं की एक संघपणा बघितलं की आपल्याला समजायला पाहिजे की हे काय आहे? हे आहे समन्वय. ओके, समजलं इथपर्यंत? क्लिअर आहे? नेक्स्ट वन चेक करा. प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला काय म्हणतात? प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सगळ्यात शेवटचं व्यवस्थापनाचं कार्य आहे तो. आपल्याला पुस्तकीमध्ये मानके सांगितलेले आहेत, ठरवलेली मानके आणि म्हणजे
येस, ठरवलेली मानके आणि तेवढं काम झालं का हे आपण नियंत्रणामध्ये बघत असतो. करेक्ट आन्सर काय आहे याचं? नियंत्रण आहे. व्हेरी गुड, करेक्ट. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया आता आपण. उद्योजक ही अशी व्यक्ती आहे जी डॉट डॉट सुरुवात करते. उद्योजक ही अशी व्यक्ती आहे जी डॉट डॉट सुरुवात करते. काय सुरुवात करते सांगा आता. उद्योजक म्हटलेलं आहे, याचा आन्सर उद्योग सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, उद्योग सुद्धा याचा आन्सर येऊ शकतो. येस, व्यवसाय सुरुवात करत असतो किंवा उद्योग सुरुवात करत असतो. करेक्ट आन्सर आहे. आठवं आणि महत्वाचं क्वेश्चन आहे, नीट विचार करून आन्सर द्या. स्वतःच्या खिशातून भांडवल न गुंतविता पगारावर काम करणाऱ्या उद्योजकास डॉट डॉट म्हणतात. स्वतःच्या खिशातून भांडवल न गुंतविता पगारावर काम करणाऱ्या उद्योजकास काय म्हणतात? आन्सर द्यायला स्टार्ट करा. चेक करा आता कोण कोण आन्सर देतात. आन्सर काय असेल याचं? येस, फर्स्ट आन्सर येत आहेत. आता करेक्ट आन्सर कोणतं असेल पाहूया आपण. कर्मचाऱ्यांना पगार मिळतं आणि ते उद्योजक नसतात. ठीक आहे, कर्मचाऱ्यांना पगार मिळतं पण ते उद्योजक नसतात. येस, तर यांचं याचा आन्सर काय असेल चेक करा. याचा आन्सर असेल, ही कोणती लँग्वेज आहे? मारुती, पंजाबी. बघा आन्सर काय असेल याचा करेक्ट आन्सर अंतर्गत उद्योजक हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, अंतर्गत उद्योजक हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आता कर्मचारी उद्योजक असू शकतात बट ते व्यवसाय संघटनेमध्ये काम करत असतात. उद्योजक कोण असतात? बाहेरून एखादा व्यक्ती, कुठलाही संबंध नाही त्याचा. ठीक आहे, चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया आता आपण. भारतीय बँकिंग नियमन कायदा डॉट डॉट मध्ये संमत करण्यात आला, म्हणजेच तुम्हाला इयर सांगायचं आहे. भारतीय बँकिंग नियमन कायदा डॉट डॉट मध्ये संमत करण्यात आला. संमत द्यायचं होते ते अनुस्वार चुकला असं वाटतं मला. इथे हा, आता इथे वेगवेगळे आन्सर येतात. काही जण म्हणतात 1945, 1949, 1996. मंगेश किती झाले ते कमेंटच डिलीट करून आपला मंगे आहे की नाही? मंगेश बर्गे 1945 म्हणतायत काही जण. ठीक आहे, आता अधिनियम म्हटलं नाही. नीट लक्ष देऊन विचार करून सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. नीट लक्ष द्या. या ठिकाणी अधिनियम म्हटलं नाही, नियमन म्हटलेलं आहे. अधिनियम म्हटलं नाही, नियमन. मग काय, स्टार्टिंगलाच बँकेच्या अर्थमध्ये आहे. खाली कुठेही मध्यवर्ती बँकेमध्ये चेक करू नका. जर आन्सर सांगताय तर वर अर्थमध्येच दिलेला आहे. बँकिंग नियमन कायदा 1949, 1949. ओके, 1945 हे येतं ते खाली मध्यवर्ती बँकेच्या जे काही विश्लेषण आहे त्याच्यामध्ये अधिनियम कायदा वगैरे. ओके, इथे नियमन म्हटलेलं आहे 1949. करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आता आपण. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. मोबाईल फोनद्वारे पुरविल्या जाणाऱ्या बँकिंग सुविधेस डॉट डॉट म्हणतात. मोबाईल फोनद्वारे पुरविल्या जाणाऱ्या बँकिंग सुविधेस काय म्हणतात? बिगबुल बॅच मध्ये सगळं पाठ झाले. ओके गणेश, येस, अतिशय सोपं आहे. मोबाईल फोनद्वारे पुरवल्या जाणाऱ्या बँकिंग सुविधेस काय म्हणतात? मोबाईल बँकिंग म्हणतात. अतिशय इझी. करेक्ट आन्सर आहे हर्षद, गणेश, सिद्धेश, नंदिनी. करेक्ट. काय म्हणतात त्याला? मोबाईल बँकिंग. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आता आपण. डॉट डॉट विम्यात
एकाच मालकाच्या अनेक जहाजांचा विवाह नाही, विमा उतरविला जातो. या ठिकाणी चुकीचं आलेला आहे, विवाह दिलेला आहे, या ठिकाणी यायला पाहिजे होतं विमा. विवाह कसं काय उतरवणार? डॉट डॉट विम्यात एकाच मालकाच्या अनेक जहाजांचा विमा उतरविला जातो. हा 4th चॅप्टर मधला क्वेश्चन आहे, विमा मधला. सागरी विम्यामधला आहे, बट एक्झॅक्टली कोणता विमा? येस, करेक्ट आन्सर काय आहे याचा? ताफा किंवा एकगट्टा विमा. याला आपण ताफाच म्हणूया. ओके, आन्सर काय असेल याचं? ताफा. करेक्ट. ताफा विम्यात एकाच मालकाच्या अनेक जहाजांसाठी विमा उतरविला जातो. विवाह चुकीचा आहे या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आयात मालावरील कर न भरलेला माल गोदामात डॉट डॉट गोदामात ठेवला जातो. आयात मालावरील सीमा शुल्क म्हणू शकता. या ठिकाणी कर दिलेला आहे, टॅक्स दिलेला आहे, तुम्ही या ठिकाणी सीमा शुल्क सुद्धा म्हणू शकतो. आयात मालावरील कर न भरलेला माल डॉट डॉट गोदामात ठेवला जातो. गोदामाचे प्रकार, त्यातला एक प्रकार याचं आन्सर आहे. करेक्ट आन्सर काय आहे? चेक करूया आपण आन्सर कोण कोण देत आहेत. चेक करा तुम्हीच. येस, आन्सर काय आहे याचं? करदेय गोदामे. करदत्त येत नाही, आकांक्षा करदत्त येत नाही, याचा आन्सर येतं करदेय गोदामे. आयात मालावरती सीमा शुल्क आणखीन भरायचं आहे, भरलेलं नाहीये. येस, करदेय गोदामे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ई व्यवसायाची किंवा ई व्यवसाय ही संज्ञा कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? ई व्यवसाय ही संज्ञा कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? आन्सर द्यायला स्टार्ट करा. ई बिझनेस ही संज्ञा कोणत्या वर्षी अस्तित्वात आली आहे? डॉट डॉटच्या ठिकाणी मी संतोष, साधं सिंपल लॉजिक आहे, बुक मध्ये प्रिंट मिस्टेक आहे. ओके, आपल्याला काय करेक्ट आहे तेच आन्सर लिहावं लागतं. आपल्या ओसीएमच्या बुक मध्ये आरबीआय बद्दल इन्फॉर्मेशन जे काही इयर्स दिलेले आहेत ते चुकीचे दिलेले आहेत. सो तुम्हाला करेक्ट इयर लिहावं लागेल. ओके, आपण काय नाही करू शकत त्याला. तर 13वा प्रश्न होता, ई व्यवसाय ही संज्ञा डॉट डॉट वर्षी अस्तित्वात आली, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 1997. व्हेरी गुड, 1997, 1997 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हा क्वेश्चन आपण स्किप करतोय कारण हा क्वेश्चनचा मीनिंग काय आहे? काहीच लॉजिकच नाही. डॉट डॉट हे व्यवसायाचे अंतिम ध्येय आहे. बरं ठीक आहे, एकदा चेक करूया आपण. डॉट डॉट हे व्यवसायाचे अंतिम ध्येय आहे. तुम्हाला काय वाटतं की व्यवसायाचं अंतिम ध्येय काय असू शकतं? एक्झाम मध्ये जे करेक्ट आहे तेच लिहायचं, बुक मध्ये चुकीचं आहे. 1935च लिहायचं आहे. ओके, ग्राहकांचे समाधान, जास्तीत जास्त नफा मिळवणे. कारण हा प्रश्न असा आहे की त्याचा एक आन्सर राहू शकत नाही. ठीक आहे, व्यवसायाचं म्हटलं की अंतिम ध्येय आपण आपल्या माइंड मध्ये नफाच मिळवणे, ध्येय साध्य करणं, उद्दिष्ट पूर्ण करणं, प्रॉफिट कमवणं, ग्राहकांना वस्तू विकणं, ग्राहकांना समाधान मिळवून देणं, हे सिमिलर आन्सर येत आहेत. ओके, चांगल्या दर्जाचे वस्तू विकणं. गणेश करेक्ट आहे. खूप सारे ध्येय असू शकतात, अंतिम ध्येय एकच असतं असं नाही. वेगवेगळ्या व्यावसायिकाचं वेगवेगळं असू शकतं. भागधारकांना चांगली सेवा पुरवणे हे सुद्धा अंतिम ध्येय असू शकतं. ठीक आहे, खूप सारे वेगवेगळे अंतिम ध्येय असू शकतात. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आता आपण. नेक्स्ट क्वेश्चन कडे. व्यावसायिक हे समाजाचे विश्वस्त असतात, ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? व्यावसायिक हे समाजाचे विश्वस्त असतात, ही संकल्पना कोणी मांडली आहे? त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगायचं आहे.
हा, राष्ट्रपिता. येस, कोण आहेत ते? महात्मा गांधी यांनी सांगितलेली संकल्पना आहे. करेक्ट आन्सर आहे. ओके, चला, आजवर आपण त्यांचं नाव आपल्या फक्त भाषणात आणि हिस्ट्रीमध्येच घेत होतो. आता आपल्याला आपल्या ओसीएमच्या बुकच्या माध्यमातून त्यांचं नाव तरी घेण्यात येत आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता आपण व्यवसायाने डॉट डॉट ना व्यवस्थापनात सहभागी करून घेतले पाहिजे. याचा आन्सर करेक्ट द्यायचा आहे. एकच आन्सर आहे, वेगवेगळा आन्सर येऊ शकत नाही. व्यवसायाने कोणाला व्यवस्थापनात सहभागी करून घेणं गरजेचं असतं, करून घ्यावं लागतं. कारण त्यांनाच व्यवस्थापकाला त्या व्यक्तींसोबत दिवस रात्र काम करायचं असतं, म्हणून त्यांना व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घेणं गरजेचं असतं. ती व्यक्ती कोण आहे? हा, करेक्ट आन्सर काय असेल त्याचं? कर्मचारी. कर्मचारी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला वाटलं तुम्ही कन्फ्यूज व्हाल, बट तुम्ही कन्फ्यूज झाला नाही. तुम्ही हुशार आहात, ब्रिलियंट आहात. ओके, कर्मचारी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आन्सर कडे नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहक संरक्षणाची डॉट डॉट स्तरीय न्याय व्यवस्था अस्तित्वात आहे. डॉट डॉट स्तरीय न्याय व्यवस्था अस्तित्वात आहे. किती स्तरीय? येस, 3 म्हणण्यापेक्षा साधं सिंपल हा आकडा तुम्ही म्हणू शकतो. ओके, याचा आन्सर काय असेल? त्रिस्तरीय न्याय व्यवस्था अस्तित्वात आहे. कोणते कोणते आहेत? फर्स्ट वन आहे जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. हे त्रिस्तरीय न्याय व्यवस्था अस्तित्वात आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय आयोगाची स्थापना कोणत्या सरकारकडून केली जाते? राष्ट्रीय आयोगाची स्थापना कोणत्या सरकारकडून केली जाते? सेंट्रल गव्हर्नमेंट का स्टेट गव्हर्नमेंट? राष्ट्रीय आयोग, राष्ट्रीय आयोगाची स्थापना राज्य. श्रेयश, आन्सर चुकीचं आहे बेटा. हा, तर करेक्ट आन्सर आहे केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली जाते. करेक्ट आन्सर काय आहे? केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. राज्य आयोगाचा आदेश मान्य नसलेली व्यक्ती डॉट डॉट कडे अपील करू शकतो. राज्य आयोगाचा आदेश मान्य नसलेली व्यक्ती डॉट डॉट कडे अपील करू शकतो. म्हणजेच काय? एखादा व्यक्ती राज्य आयोगाकडे तक्रार घेऊन गेला आणि त्या ठिकाणी जे काही निवारण झालं त्यामुळे तो व्यक्ती सॅटिस्फाईड नाहीये, आणखीन त्याला न्याय मिळाला नाही असं त्याला वाटत असेल, तर तो आणखीन मोठ्या न्यायालयामध्ये जाऊ शकतो. तर ते न्यायालय कोणतं असेल? सो फर्स्ट आन्सर येते गणेशचा, मग येते डिजिटल स्वाध्याय. हर्षद करेक्ट आन्सर आहे. करेक्ट आन्सर काय आहे याचं? राष्ट्रीय आयोग. व्हेरी गुड. असं नाहीये की मी खालच्यांचं नाव वाचत नाही, जे फर्स्ट 3 आन्सर येतात मी त्यांचंच नाव घेते किंवा 3 पेक्षा जास्त, कारण बाकीच्या सगळ्यांचं नाव घेत बसलं तर आपली स्ट्रीम खूप लेंदी होईल, वेळ याच्यामध्येच जाईल. ठीक आहे, कोणी राग मानायचं नाहीये, क्लिअर करते आधीच. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. माहिती तंत्रज्ञानाच्या उगमामुळे डॉट डॉट विपणी संज्ञा उदयास आली आहे. कोणती विपणी संज्ञा? विपणी संज्ञा एकूण किती आहेत? येस, खूप इझी आहे याचा आन्सर. सगळ्यात शेवटची विपणी संज्ञा याचा आन्सर आहे. इथपर्यंत सांगते मी. हा, चेक करा आता आन्सर. तुम्ही स्वतः चेक करा कोण देत आहे आन्सर ते. एकूण 6 आहेत विपणी संज्ञा. येस, करेक्ट आन्सर काय आहे मग याचं? डिजिटल विपणी संज्ञा. जी शेवटची विपणी संज्ञा आहे याचं करेक्ट आन्सर आहे डिजिटल विपणी संज्ञा. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर देत आहे. सगळेजणच करेक्ट आन्सर देत आहे. शेवटचा राहिलेला प्रश्नाचा आन्सर
विपणनाचा मुख्य उद्देश ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी त्यांना डॉट डॉटचा पुरवठा करणे हा असतो. कशाचा पुरवठा? विपणनाचा मुख्य उद्देश ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी त्यांना कोणत्या गोष्टींचा पुरवठा करणे हा असतो? हा, तर त्याचं करेक्ट आन्सर असेल वस्तू व सेवा. करेक्ट आन्सर काय असेल त्याचा? वस्तू व सेवांचा पुरवठा करणे हा गरजेचा असतं, गरजांची पूर्तता करण्यासाठी, ग्राहकांना सॅटिस्फॅक्शन मिळवून देण्यासाठी. ओके, करेक्ट आन्सर आहे तुमच्या सगळ्यांचं. तुमच्या सगळ्यांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने चालू आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आन्सर देताय त्याच्यावरून मला लक्षात येत आहे असाच अभ्यास करत राहा. OCM मध्ये 100 पैकी 100 तुम्हाला मिळू दे. ओके, सर म्हणतायत की ओसीचा पेपर सोपा येणार आहे, बट आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये. आपण सगळ्या पद्धतीने रेडी असायला पाहिजे. करेक्ट. आता काही डाऊट आहेत का कुणाला? विचारून घ्या, मग आजच्या लाईव्ह सेशन आपण इथेच एंड करूया. मला स्वप्न पडलं होतं इंटरव्ह्यूवरती तत्व येणार आहे. उद्या काय घेणार? उद्या याच्या पुढचं असेल आपलं कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. हा 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 15 डेज मध्ये कम्प्लीट होईल, बट एकसारखं एका सब्जेक्टचा अभ्यास केला तर. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने तुमचा परफॉर्मन्स असेल कॉलेजमध्ये तर तुम्हाला नक्की 20 पैकी 20 मिळते. आणि काहीही करून ते 20 पैकी 20 देणारच, कारण त्यांना सुद्धा त्यांच्या कॉलेजचं रिझल्ट आणायचं असतं. सो तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क्स मिळतील का नाही याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. तुम्ही फक्त तुमचा अभ्यास कम्प्लीट ठेवत जा. ओके, तुम्हाला देतील ते, काळजी करू नका. ओके, आणखीन काही असतील तर महत्वाचं विचारू शकता तुम्ही. 15 दिवसांमध्ये सफिशियंट आहे, तुम्ही करू शकता, पण मन लावून करावं लागेल. संतोष, काय म्हणणं आहे कळत नाहीये. हा, OCMचे पॉइंट्स पाठ करायचे या सिच्युएशनला. आता तुम्ही विश्लेषणकडे लक्ष देऊ नका. बस बस, विपणन धडा झाला नाहीये. चला स्ट्रीम एंड करूया आजची. आजचा लाईव्ह सेशन इथेच एंड करूया. आजच्या लाईव्ह सेशन साठी एवढं. स्टडी कॅन स्टे कनेक्टेड. भेटूयात उद्याच्या महारिव्हिजन मध्ये.